भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ओं श्री गुरुभ्यो नमः। कालच्या सत्रामध्ये आपण सूर्याचं कार्य, त्याची शक्ती या अनुषंगानं विचार केलेला आहे। 12 महिन्यांचं संवत्सर, त्याच्यामध्ये पुन्हा 6 महिन्याचे दक्षिणायन आणि उत्तरायण हे 2 भाग, आणि त्यानंतर 7 वार आणि 12 महिन्यांची असलेली त्याची रचना, हा विचार कालच्या चिंतनात सूर्याच्या अनुषंगानं आपण बघितला। आम्ही जर इष्टकर्माच्या मार्गानं गेलो तर आम्ही सूर्यलोकापर्यंत जाऊन पोचतो आणि एक प्रकारानं तो मुक्तीचा अनुभव असतो। पण आम्ही पूर्तीच्या मार्गानं गेलो तर आमच्या कामना काहीशा शिल्लक राहतात, त्यामुळं पुन्हा त्या चंद्रलोकामधनं आपण मागे येतो। म्हणून खऱ्या अर्थानं परमतत्वाचंच चिंतन हे माझ्यामध्ये मी जेवढं ठेवेन तेवढा मी पुढे उन्नत होत जातो। सूर्याच्या ह्याच विचाराला अनुसरून 7 वार 6 ऋतू 12 महिने यांच्या नंतर ते आले, ते 1 महिन्याच्या विचारावरती आले। 12वा मंत्र त्या अनुषंगानं आहे। मासौ वै प्रजापतिस्तस्य कृष्णपक्ष एव रयिः शुक्लः प्राणास्तमादेते ऋषयः शुक्ल इष्टं कुर्वन्ति इतरम् अस्मिन्। मासः वै प्रजापतिः, महिना हे सुद्धा प्रजापतीचंच स्वरूप आहे। तस्य कृष्णपक्ष एव रयिः, कृष्ण पक्ष हा रयी आहे। शुक्ल प्राणः, शुक्ल पक्ष प्राणशक्ती। तस्माद एते ऋषयः शुक्ले इष्टं कुर्वन्ति, म्हणून अनेक महान ऋषी शुक्ल पक्षामध्ये यज्ञादी कर्म हे करतात, इष्टकर्मांना प्राधान्य देतात। इतरे इतरमस्मिन्, आणि बाकीचे सामान्यपणानं बरेच जण कृष्ण पक्षालाही विचारामध्ये घेतात आणि त्यातही आपली कर्म ते त्या ठिकाणी करतात। सामान्यतः शुक्ल पक्षामध्ये तिथीचं वर्धिष्णू होणं आहे। प्रतिपदा, द्वितीया, तृतीया करत पौर्णिमेपर्यंत एक प्रकारचा विकास चंद्राचा होत जातो आणि कृष्ण पक्षामध्ये त्याचा एक अंश कमी होत जातो। ही भावना ह्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या अनुषंगाने आहे। म्हणून बरेचसे मुहूर्त, चांगल्या प्रसंगातले असलेले विचार हे शुक्ल पक्षाशी निगडीत झालेले आपल्याला दिसते। कारण कृष्ण पक्षामध्ये व शेवटच्या 3-4 तिथी ह्या बऱ्यापैकी त्याज्य ठरल्या जातात, अमावस्या, चतुर्दशी, शिवरात्र वगैरे। म्हणून यज्ञादी कर्म जी प्राधान्यानं आहेत, महत्त्वाचे जी कर्म आहेत, ती बऱ्याच वेळेला ऋषी शुक्ल पक्षाला विचारामध्ये घेत त्या अनुषंगानं घेतात। पण आता जिथे पर्यायच नसतो तिथे कृष्ण पक्षाचाही आधार घेतला जातो, म्हणून इतरांची कर्म ही प्राधान्यानं त्याही वेळेला त्या ठिकाणी होतात। म्हणून इथे महिना आणि त्या महिन्यातले असलेले दोनही पक्ष प्रजापतीही
प्रजापतीचंच स्वरूप आहे. ज्यानं ह्या सृष्टीला निर्माण केलं तोच प्राणाचाही अधिष्ठान करता आहे. या अनुषंगानं इथे ह्या विश्वाच्या निर्मितीमधला प्रत्येक घटक हा प्रजापतीशी निगडीत आहे. म्हणून त्या प्रजापतीशिवाय जर अन्य काही नाही आहे, तोच सगळ्याचा कर्ता आहे, तर मीही माझ्या कर्मामध्ये त्याचाच विचार करावा. त्याच्या अनुषंगानं माझ्यामध्ये समर्पणाची भावना असावी की तू ते करतो आहे. आणि म्हणून कर्माच्या अनुषंगानं त्यांनी हा शुक्ल पक्षाचा आणि कृष्ण पक्षाचा विचार दिला. पुढे 13व्या मंत्रामध्ये दिवस आणि रात्रीचा विचार त्यांनी केलेला आहे. अहोरात्रौ वै प्रजापतिस्तस्या अहरेव प्राणो रात्रिरेव रयिः प्राणं वा एते प्रस्कंदन्ति ये दिवा रत्या संयुज्यते ब्रह्मचर्यमेव तद्यरात्रौ रत्या संयुज्यते. दिवस आणि रात्र हे दोनही प्रजापतींनीच निर्माण केलेले आहेत. दिवस प्राणाशी निगडीत आहे आणि रात्र रयीशी निगडीत आहे, प्रकृतीशी निगडीत आहे. अहा तस्य प्राणः इव रात्रिः रयी इव ये दिवा रत्या संयुज्यते एते प्राणं वै प्रस्कंदती. जे दिवसा रतिसंभोग करतात ते प्राणशक्ती गमावतात आणि रात्रौ रत्या संयुज्यते तत् ब्रह्मचर्यम एव. रात्री जे शरीर संबंध ठेवतात त्यांचं ब्रह्मचर्यच राहतं. महत्त्वाचा एक विचार विज्ञानाच्या अंगानं ऋषींनी आधीच आमच्यासमोर या ठिकाणी ठेवलेला दिसेल. 24 तासाच्या दिवसामध्ये सुद्धा प्रजापतीचंच अस्तित्व आहे आणि त्या प्रजापतीच्या अस्तित्वालाच अनुलक्षून सूर्याच्या अस्तित्वाला अनुलक्षून दिवसाची कल्पना आहे. सूर्य अस्तंगत झाला असं म्हणत आम्ही रात्रीचा विचार करतो. इथे जीवनाला एक शिस्त असावी, एक संयमितपणा असावा. केवळ मी भोगासाठीच जीवन जगतो आहे असं होऊ नये, याच अनुषंगानं हा विचार, शरीरसंबंधाचा संभोगाचा विचार ऋषींनी या ठिकाणी दिला. आम्ही गृहस्थ जीवन स्वीकारलेलं आहे, त्यामुळं प्रजाविस्ताराचा विचार, कुलविस्ताराचा विचार हा तिथे आहे. पण तो करत असतानाही आम्हाला त्याच्यामध्ये संयमितता अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आपण अशा रीतीनं दिवसा शरीर उपभोगांचा विचार करू, त्यावेळेला आपण आपली प्राणशक्ती गमावतो असं ऋषींचं म्हणणं आहे. आणि रात्रीच्या बाबतीमध्ये एक काळ असा आहे की त्या काळामध्येच तुम्ही शरीर संबंध ठेवावेत. म्हणून रात्रीच्या काळामध्ये एक प्रकारची मर्यादा येते आणि रात्रीच्या काळामध्ये जरी आमचे शरीर संबंध झाले तरी रात्रीचा बराचसा भाग हा निद्रेशी निगडीत होतो, म्हणजे तिथे शरीराला विश्रांती आहे. म्हणून इथे त्यांनी रात्रीच्या बाबतीमध्ये ब्रह्मचर्याचा विचार केलेला आहे. एक प्रकारची संयमितता ही त्या ठिकाणी त्यांना दाखवायची आहे. भागवतामध्ये एक कथाप्रसंग आहे. दिती आणि कश्यप ऋषी हे जोडपं आहे. ही दिती एक दिवस संध्याकाळच्या वेळेला ऋषींच्या इतकी मागे लागते की मला आता स्वस्थ राहवतच नाही, आपण माझ्याशी शरीरसंबंध ठेवा. ऋषी म्हणतात की आत्ताची वेळ त्याच्यासाठी नाही आहे, उत्तर रात्री मी तुला हवं असेल ते सगळं सुख देतो. पण ती हट्टाला पेटते आणि त्या हट्टाला पेटल्यामुळे ऋषींचाही नाईलाज होतो. ते संबंध ठेवतात
आणि त्याच्यामधूनच हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूची निर्मिती होते. म्हणजे आमच्याकडे संस्कृतीनं म्हणा, धर्मानं म्हणा, ह्या विचारधारेनं कोणत्याक गोष्टीला काहीतरी एक सामाजिक भान, काळाचं भान हे विचारामध्ये घेतलेलं आहे. आणि म्हणून इथे आम्हाला जे जीवन उपभोगायचं आहे त्या जीवनाच्या मध्ये सुद्धा एक प्रकारची संयमितता असणं आवश्यक आहे. धर्मशास्त्रानं सुद्धा हा नियम दिलेला आहे की महिन्यामध्ये जर एकदाच तुमचा संबंध आला तर तुम्ही दोघंही ब्रह्मचारीच असता. तिथे कुठेही कामसेवन केलं म्हणून आम्ही काही वेगळं केलं असं होत नाही, हे शास्त्राचं कथन आहे. आणि म्हणून त्यांनी केव्हा उपभोग घ्यावा आणि केव्हा घेऊ नये या दृष्टीनं हा विचार दिला. 14व्या मंत्रामध्ये ते अन्नाकडे आलेले आहेत. कारण शेवटी हे शरीर कोणामुळे धारण होत आहे, म्हणून जे विश्वामध्ये अन्न निर्माण होत आहे त्या सगळ्या अन्नाचा आम्ही स्वीकार करतो आहोत. म्हणून त्या अन्नामध्ये सुद्धा प्रजापतीच आहे. म्हणून 14वा मंत्र आहे अन्नं वै प्रजापतिस्ततो अहो वै तद्वेत अस्मादीमाः प्रजाः प्रजायन्त इति. अन्न वै प्रजापती, अन्न हे सुद्धा प्रजापतीच आहे. ततः हवै रेतः, त्या अन्नामधूनच आमच्यामध्ये वीर्य निर्माण होतं. तस्मात् इमाः प्रजाः प्रजायन्ते, आणि त्याच वीर्यामधून त्याच शुक्रामधून सर्व प्राणी पुढे उत्पन्न होतात. म्हणजे एक प्रकारानं प्रजाविस्ताराचा विचार ज्या ज्या वेळेला आपण करतो त्यासाठी असणारं जे अन्नग्रहण आहे, ती जी ओज आहे, ती जी शक्ती आहे, त्याचाही विचार हा एक प्रकारानं प्रजापतीशी निगडीत आहे. म्हणून अन्नग्रहण करताना एक घटक आमच्यामध्ये ऊर्जा निर्माण करतं आणि ती ऊर्जा देहामधल्या उष्णतेला आणि कार्यशक्तीला सतत प्राणशक्ती देत राहते, त्याला चैतन्य देत राहते. आणि दुसरा अन्नग्रहणाचा परिणाम हा रक्त निर्मितीशी होतो. म्हणून त्या रक्तामधनं वीर्य आणि शुक्र तयार होतात आणि प्रजेचा विचार हा त्या ठिकाणी येतो. आणि म्हणून या अनुषंगानं अन्नामध्येही आमचा प्रजापतीच आहे असं ऋषी इथे म्हणतात. 15वा मंत्र तद हां येतं. हो, कुठून निर्माण झालं, जीव कुठून आला, तो इथे या ठिकाणी त्यांनी त्याचं ते दिलं केलं. तर हां, तद्देह वै तत्प्रजापतिव्रतं चरन्ति ते मिथुनत उत्पादयन्ते तेषां वैश ब्रह्मलोको येषां तपो ब्रह्मचर्यं येषु सत्यं प्रतिष्ठितं तत् ये वै तत् प्रजापतिव्रतं चरन्ति. म्हणून जे कोणी या प्रजापती व्रताचं म्हणजेच प्रजापतीला विचारामध्ये घेत आचरण करतात ते मिथुनम उत्पादयन्ते, ते कन्यापुत्रांना निर्माण करतात. येषां तपाः ब्रह्मचर्यं येषु सत्यं प्रतिष्ठितं, त्यांच्या ठिकाणी नियमित सद्वर्तन, इंद्रिय निग्रह, सत्यनिष्ठा प्रतिष्ठित असतात. आणि त्यांना काय मिळणार आहे, तेषाम एव एषः ब्रह्मलोकः, त्यांनाच ब्रह्मलोक प्राप्त होतो. प्रजापतीचा नियम पाळून जे आपल्या जीवनामध्ये राहतात तेच खऱ्या अर्थानं ह्या जीवनामध्ये आपलं जीवन व्यतीत करतात. आणि त्यांच्यापासून निर्माण होणारी जी प्रजा आहे ती प्रजासुद्धा एक प्रकारानं एक
प्रजापतीचा नियम पाळून जे कोणी जीवन जगतात ते प्रजापतीच्याच अनुषंगानं परिवार विस्तार जो काही आहे मुलांचा मुलींचा तो करतात आणि त्याच्यामध्ये एक प्रकारची सद्वर्तन, इंद्रिय निग्रह आणि सत्यनिष्ठा निर्माण होते. सद्वर्तन, इंद्रिय निग्रह, सत्यनिष्ठा निर्माण होते आणि अशी मंडळी ही ब्रह्मलोकाला जातात. प्रजापतीनं निर्माण केलेलं हे विश्व, त्या विश्वनिर्मितीमधून त्याची असलेली धारणा किंवा भूमिका आणि त्या नियमांचं पालन आपण ज्या वेळेला करतो त्याच वेळेला खऱ्या अर्थानं एक चांगली निर्मिती ही आपोआप त्या ठिकाणी येते. आजच्या समाज जीवनाकडे जर आपण बघितलं तर दोन गोष्टी आपल्याला प्रामुख्यानं दिसतील. एक गोष्ट म्हणजे आमची आज 17-18 वर्षाची मुलं मुलीसुद्धा ड्रिंक्स म्हणा किंवा ते ड्रग्ज म्हणा यांच्याकडे वळलेली आपल्याला दिसतात. कालचं पुण्यातलं प्रकरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. म्हणजे जीवनामध्ये मी केवळ माझ्यासमोर वस्तू आहे, मी तिचा उपभोगच घेतो, या भावनेनं जाणारी भूमिका ही अनेक वेळेला आपल्यामध्ये आजच्या समाज जीवनामध्ये दिसते. आणि दुसरा एक भाग असा आहे समाज जीवनातला आजचा की आम्ही अत्यंत उशिरा केव्हा तरी जेवण करतो. मग तो टी व्ही पाहणं असेल, काही असेल, मग 12-1 नंतर झोपणं असेल. आपण इथे एक प्रकारानं निसर्गाच्या असलेल्या कार्यप्रणालीच्या विरोधामध्ये जातो. अगदी महिनाभरापूर्वीची माझी गोष्ट आहे. रेग्युलर ॲन्युअल चेकअप आमच्या दोघांचे आम्ही केल्यानंतर त्या सगळ्या रिपोर्टचं ॲनालिसिस डॉक्टरने बघितलं. बऱ्यापैकी नॉर्मल स्टेज होती. या वयामध्ये डॉक्टर आम्हाला असं म्हणाले की तुम्ही जर संध्याकाळचं जेवण 6:30 ते 7च्या दरम्यान घेतलं तर तुम्हाला अधिक ते लाभदायक होईल आणि ते तुम्हाला जमेल का? तर मी म्हटलं बा मला जर कार्यक्रम असले व्याख्यानाचे प्रवचनाचे तर मला कदाचित थोडासा बदल होईल, बाकी इतर वेळेला मला अडचण काही नाही. त्यांनी मला कारण असं दिलं की आपण जर 7:15 पर्यंत आपलं जेवण उरकलं तर त्याची पचनाची प्रक्रिया आतमध्ये जी आहे ती अधिक चांगल्या रीतीनं होते. सूर्यास्तानंतर आपल्या पचनक्रियेला एक प्रकारचा वेग मंदावतो आणि तो वेग मंदावल्या कारणानं तुमचे पचन जर उशिरा जेवण झालं तुम्हाला तिथे पचनक्रिया पूर्ण होत नाही आणि त्याचे परिणाम पुढे कुठेतरी सॅच्युरेट होत बाहेर येतात. म्हणून एका बाजूला धर्माचा विचार तिथे आहेच, पण आज जैन मुनी सगळे जे 6:30-6च्या दरम्यान जेवण करतात, किंबहुना मद्रासला काननगडला एक आश्रम आहे रामदास स्वामी म्हणून, त्या परिसरामधले एक स्वामी, त्या आश्रमातली सुद्धा व्यवस्था अशीच आहे. संध्याकाळी 5:30ला तुम्ही जेवण करा, नंतर भले तुम्ही 10ला झोपा, पण त्यांचा आश्रमाचा नियम असा आहे 5:30 ते 6मध्ये तिथली जेवणं सगळी उरकली जातात. म्हणजे आमचं पचनक्रियेचा भाग विज्ञानाच्या अंगानं जो आम्ही विचारामध्ये घेतो तोच ऋषी इथे म्हणतात की तुम्ही निसर्गाला धरून राहिलात, निसर्ग नियमांचं पालन करत राहिलात तर तुम्हाला त्या ठिकाणी आनंदाचीच अनुभूती येईल. ब्रह्मलोक प्राप्त होणं म्हणजेच आपण आनंद अनुभवणं आहे. माझं जीवन आनंदी कसं होईल, मी समाधानानं कसं राहीन हा विचार आहे. म्हणून इथे ब्रह्मलोक कोणासाठी
तर माझं आत्मसंयमित जीवन आणि आत्मविकासाच्या अनुषंगानं असलेलं चिंतन या दोहोंचा समन्वय मी माझ्या जीवनामध्ये आणतो, तेव्हा आनंदाची निर्मिती होते. मग हे आत्मसंयम मला कसं निर्माण करायचं आहे? तर माझं सद्वर्तन, माझं वर्तन हे नेहमी चांगल्या विचाराच्या कार्याच्या अनुषंगानंच असावं. माझ्या वर्तनामध्ये मी कुणाला त्रास देतो आहे, कुणाचं नुकसान करतो आहे, कुणाचं अहित चिंतितो आहे, असा विचार येता उपयोगाचा नाही. इंद्रिय निग्रह संयमाचा विचार आपण आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला बघितलेला आहे. जेवढं आपण आपल्या इंद्रियांना संयमित करतो, तेवढी त्या इंद्रियाची असलेली अंतर्गत शक्ती ही वाढते. तिच्यामध्ये काही एक वेगळं सामर्थ्य निर्माण होतं. आणि म्हणून माझा पती अंध आहे म्हणून मीही पातिव्रत्य धर्माला अनुसरून अंध राहणार असं म्हणत गांधारीनं स्वतःचे डोळे बांधून घेतले. आयुष्यभर ती त्याच परिस्थितीमध्ये राहिली, पण त्या नेत्रांमध्ये नंतर अशी शक्ती आली की तिनं शेवटच्या स्टेजला दुर्योधनाला असं म्हटलं की माझ्यासमोर तू वस्त्रहीन अवस्थेमध्ये ये, मी फक्त तुला एकदा बघते. कृष्णाच्या हे लक्षात आलं म्हणून तो दुर्योधनाला म्हणाला, अरे आई असली तरी आईच्या समोर तू वस्त्रहीन का जातोस? किमान पक्षी तेवढ्या भागापुरतं तू काहीतरी बांध आणि जा. त्याला त्या अवस्थेत बघितल्यानंतर गांधारी म्हणाली, अरे तू माझं का ऐकलं नाहीस? त्याचं बाकीचं सगळं शरीर तिच्या एका बघण्यामध्ये वज्रा समान कडक झालं. जो भाग वस्त्रानं झाकला गेला तेवढाच भाग फक्त सामान्य राहिला आणि तिथेच भीमानं गदेचा वार केला. म्हणून ज्या ज्या इंद्रियांना आपण संयमित करतो बहिरंगाच्या अनुषंगानं, तेवढी ती इंद्रिय अधिक कार्यक्षम होत राहतात. ती तुम्हाला अधिक एक काहीतरी शक्ती निर्माण करत जातात. म्हणून मौनाचा अभ्यास जो आहे तो यासाठी आहे. तुम्ही तुमच्या वाणीला संयमित केलं की तुमचे विचारही संयमित होतात आणि एकदा विचार संयमित झाले तर अंतर्गत ऊर्जा जी आहे, चिंतनशीलता जी आहे, ती त्या मौनामधून तुम्हाला आपोआप प्राप्त होते. तुम्ही स्वस्वरूपाशी अधिक अंतर्मुख होतात, अधिक एकाग्र होतात. म्हणून इंद्रिय निग्रह हा आनंद निर्मितीला अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि सत्यनिष्ठा, सत्याचं वर्तन हे अनेक वेळेला अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्या सत्यालाच अनुलक्षून जीवनभर जर आम्ही वावरलो तर ते सत्य कदाचित आमच्या नैतिक नियमित जीवनामध्ये अडथळा निर्माण करेल, आम्हाला त्रास होतो आहे असं वाटेल. पण त्या सत्याचा आत्ता जरी त्रास वाटला तरी अंतिमतः ते तुम्हाला अनुकूलच ठरतं. ते फलदायी स्वरूपाचाच भाव तुमच्या समोर ठेवतं. म्हणून आपल्याकडे म्हणतं की सत्य परेशान होता है लेकिन पराजित होता नहीं. सत्याचाच अंतिमतः विजय आहे. म्हणून जे या ठिकाणी या अनुषंगानं राहतात त्यांच्याच ठिकाणी ब्रह्मलोकाचा भाग येतो. आणि म्हणून आपल्याकडे जर आम्ही आमच्यावरती काही एक बंधन म्हणा, संयमन म्हणा हे ठेवलं नाही, निसर्गाच्या विरोधात गेलो तर तो निसर्गही कुठेतरी आम्हाला प्रतिकूल होत जातो किंवा तो स्वतःहून आमच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करतो आणि त्या जीवनाला पुन्हा एकदा सामान्य स्तरावरती आणतो. म्हणून जिथे जिथे पृथ्वीवरचा भार वाढलेला आपल्या यापूर्वीच्या कालखंडात दिसला, तिथे तिथे निसर्ग प्रकोपाचा, निसर्गाच्या हस्तक्षेपाचा भाग आपल्या समोर आलेला आहे. म्हणून मग प्रलय असेल, दुष्काळ असेल, पूर्वीच्या काळामध्ये प्लेगसारखे महामारीसारखे प्रकार येत होते
आत्ताच्या 2 वर्षात 3 वर्षापूर्वीचा कोरोनाचा कालखंड फार मोठ्या प्रमाणावरती ज्या वेळेला अशा रीतीचा नरसंहार होतो नैसर्गिक अंगानं, त्यावेळेला आपोआप या पृथ्वीचा भार हे जीवन सुरळीत होण्याच्या अनुषंगानं चालवलं जातं. आणि म्हणून त्या ब्रह्मलोकाला, निर्दोष ब्रह्मलोकाला मला जे प्राप्त करायचं आहे त्याचा विचार 16व्या मंत्रामध्ये आपल्या समोर येतो. तेषामसौ विरजो ब्रह्मलोको न येषु जिह्वम् अनृतं न माया चेति. येषु न जिह्वम् अनृतं न माया च. ज्यांच्या ठिकाणी कुटिलता आहे, खोटेपणा आहे आणि माया नाही, तेषाम असौ विरजः ब्रह्मलोकः इति. त्यांनाच तो निर्दोष अशा रीतीचा ब्रह्मलोक प्राप्त होतो. कुटिलता आमच्यामध्ये नसावी, खोटेपणा आमच्यामध्ये नसावा, माया म्हणजे फसवणुकीचा भाग आमच्यामध्ये नसावा, तेव्हाच ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. म्हणजे एक प्रकारानं सुरुवातीच्या मागच्या मंत्रामध्ये त्यांनी सद्वर्तन, इंद्रिय निग्रह आणि मनोनिग्रह या अंगानं आम्ही काय करावं हा विचार इथे दिला. आणि आत्ताच्या मंत्रामध्ये आम्ही काय करू नये या अनुषंगानं कुटिलता नसावी, खोटेपणा नसावा आणि माया किंवा फसवणूक ज्याला म्हणतात तो नसावी. कपटीपणा किंवा कुटिलता जी आहे ती मनामधून आणि शारीरिक अंगानं, दोनही अंगानं विचारात येते. मनाच्या स्तरावरती मी वाईट व्हावं अशा रीतीचा विचार करतो म्हणून मनही माझं दूषित होतं आणि मनामध्ये आलेल्या विचाराला मी कार्यान्वित करतो म्हणून शरीराच्या पातळीवरती क्रिया पण घडते. आणि एकदा ही कुटिलता माझ्या वृत्तीमध्ये आली, कर्मामध्ये आली की आपोआप त्यालाच जोडून मग खोटेपणा येतो, ढोंग येतं, फसवणुकीचा विचार त्या ठिकाणी येतो. म्हणून अप्रामाणिकता ज्याला आपण म्हणतो ती व्यक्तीला खरोखर तिच्या काही करून दाखवण्याच्या किंवा मिळवण्याच्या सर्व सामर्थ्यापासून वंचित करते. म्हणजे मी ज्या वेळेला अप्रामाणिकपणा स्वीकारतो तेव्हा जे काही खरोखर मला मिळवायचं असतं त्याच्यापासूनच मी स्वतःला बाजूला करतो. म्हणून ज्या वेळेला असत्याचा विचार जो आहे तो असत्याचा विचार शंकराचार्यांनी असा दिला, बोलणारा ज्याचा विचार करतो त्याच्याशी अर्थ आणि सूचितार्थ या दोन्हीच्या दृष्टीने तंतोतंत जमणारे शब्द बोलणे याला सत्यवादीपणा म्हणतात. म्हणजे मी सत्य बोलणं म्हणजे काय तर ज्या वेळेला मी विचार करतोय की आता मला काय बोलायचं आहे, काय सांगायचं आहे, त्यावेळेला त्या विचाराचा अनुषंगानं असलेला अर्थ किंवा सूचित होणारा अर्थ हे दोनही एक प्रकारानं समन्वयाच्या पातळीवरती असावेत. माझं बोलणं एक आहे आणि अर्थ वेगळा निघतोय, तो सत्यपणा राहणार नाही. मी बोलत असताना त्या बोलण्यामधला शब्द आणि त्याच्यातून ध्वनी निघणारा, अर्थ निघणारा विचार हे दोनही एकाच अनुषंगानं आहे. आणि म्हणून सरळपणानं चालण्यानं जर माझ्यासमोर नुकसान होतं आहे किंवा मला त्रास होतो आहे असं जरी मला वाटत असलं तरीसुद्धा विचार आम्हाला असा देतो, संस्कृती आम्हाला असं म्हणते की हा माझ्या प्रारब्धाचा भोग आहे, या अंगानं तू बघावंस आणि त्याचा स्वीकार तू करावास, पण तू त्याच्या सत्यवचनापासून अजिबात बाजूला होऊ नकोस. कारण या सरळपणाचा परिणाम तुला आत्ता जरी अनुभवायला आला नाही
तरीसुद्धा कालांतरानं त्याची अनुभूती, त्याचा अनुकूल परिणाम हा अनुभवाला येतो. आणि म्हणून आम्हाला ज्या वेळेला ब्रह्मानंदाची अनुभूती घ्यायची आहे, तो अनुभवायचा आहे, त्यावेळेला आपल्यामध्ये कुठलाही खोटेपणा आपण निर्माण करू नये, आपण त्याच्यामध्ये कुटिलता आणू नये आणि त्याच वेळेला परिपूर्णतेच्या आनंदाच्या अनुषंगानं आपण पुढे जातो. ब्रह्मभाव म्हणजे आपल्यामधला आंतरिक विकास. आनंदाच्या अनुषंगानं माझी होणारी मानसिक प्रगती, जीवनामध्ये बाह्यांगानं प्रपंचात घडणाऱ्या घटनांच्याकडे मी कशा रीतीनं बघावं, या विवेकाचा माझ्यामध्ये निर्माण होणारा जो विचार आहे, मी कोशाला किती वेळ महत्त्व द्यायचं, हा विचार जो आहे, हा विवेकाचा विचार आंतरिक स्तरावरती माझ्यात तयार होतो, तो विकसित होतो. आणि तोच आंतरिक विकास ज्या वेळेला माझ्या कृतीमध्ये येतो, बोलण्यामध्ये येतो, व्यवहारामध्ये येतो, तेव्हा तो ब्रह्मलोकाच्या आनंदाच्या अनुषंगानं एक समाधानाची वृत्ती तो निर्माण करतो. म्हणून ह्या सृष्टीच्या संपूर्ण निर्मितीचं पहिल्या प्रश्नाला अनुलक्षून कारण काय, त्या प्रश्नाला अनुलक्षून ऋषींनी ह्या 16 मंत्रांमध्ये सृष्टीच्या निर्मितीपासून व्यापक अंगानं म्हणजेच समष्टीच्या निर्मितीचा विचार करत करत ते व्यक्तीपर्यंत, व्यष्टीपर्यंत आले. बाहेरून ते आतमध्ये आलेले आहे. आमचा विकास कसा आहे, मी आत्ताला व्यष्टीमध्ये आहे, मला व्यापक होत मी समष्टीकडे बघतोय. म्हणून सृष्टीचं मूळ कारण ह्या 16 मंत्रांच्या अनुषंगानं जो प्रश्न ऋषींनी आपल्यासमोर उलगडला, त्याचा जर सारांश काही असेल तर तो हा आहे की मुळात ही सृष्टी जडतत्वानी आणि सूक्ष्म धर्मानं युक्त आहे. जी सृष्टी सूक्ष्म धर्मानं, जडत्वानं युक्त आहे, तिच्यामध्ये उत्पत्तीच्या अनुषंगानं विचार निर्माण होणं हे केवळ मानवालाच शक्य आहे. आणि तो प्रश्न अत्यंत स्वाभाविक आहे. तुम्ही वास्तवतेच्या अंगानं जा की अरे हे सगळं विश्व कुठून निर्माण झालं, कसं निर्माण झालं, याच्यामध्ये दिवस कसा येतो, रात्र कशी येते, माणसं कशी निर्माण होतात, नानाविध योनी कशा तयार होतात, एक माणूस तुम्हाला दुसऱ्या माणसासारखा दिसत नाही, हे कसं काय, हा सगळा विचार हा अध्यात्माच्याही अंगानं येतो, लौकिकाच्या व्यवहाराच्याही अंगानं येतो. म्हणून याचा विचार हा मानवी जीवनामध्ये सातत्यानं होतो. पण इथे एक गंमत अशी आहे की ज्या विश्वामध्ये मी निर्माण झालेलो आहे, तो मी या विश्वाचाच एक घटक आहे. म्हणून ह्या विश्वाला जाणत असताना मी या विश्वाच्या मुळाकडे जाण्याचा प्रयत्न करतो. हे कुठून निर्माण झालं, कोणामुळे निर्माण झालं, कसं ते कार्यरत आहे. मग हा सगळा आत्ताचा माझ्यासमोर असलेला विश्वाचा विचार किंवा हे सगळं दृश्य 3 घटकांशी निगडित आहे. एक स्थळ, दुसरं काळ आणि तिसरं कारण. प्रत्येक वेळेला आपण ह्या 3 घटकांच्याच अनुषंगानं विचार करतो. इंद्रियांना जे दिसतं, मनानं जे जाणवतं आणि इंद्रियांनाही न जाणवणारं अशा अंगानं या स्थळ काळाचा आणि कारणाचा आपण विचार करतो. सृष्टीच्या निर्मितीच्या आधी जर आम्ही स्थळाचा विचार केला, काळाचा विचार केला आणि कारणाचा विचार केला तर इथे काहीही नव्हतं. परमात्म्यालाच असं वाटलं, प्रजापतीलाच असं वाटलं की आपण विस्तार करावा, म्हणून एकोहम बहुश्याम, म्हणजे त्याला कारण आलं की मला एकटं राहायचं नाही आहे, मला विस्तार करायचा आहे. म्हणून त्यानं त्या काळाला अनुलक्षून विचार करत या विश्वाच्या निर्मितीचा विचार त्या ठिकाणी केला.
म्हणून आपण या सृष्टीचे घटक असलो तरीसुद्धा या सृष्टीला जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. अगदी सहजपणानं आता प्रजापती आणि परमात्मा एकच. एकच एकच. पण मग इथे आपण जे आता हे केलं त्याच्यावरून मानव केंद्रस्थान हो, आणि त्याच्या इच्छेप्रमाणे मग त्याच्या गरजेप्रमाणे कारणाप्रमाणे सृष्टी तयार. सृष्टीचा विचार. म्हणून अगोदर म्हणणं किंवा मुळाशी म्हणणं हे शब्द ज्या वेळेला आपण वापरतो, ही कल्पना ज्या वेळेला आपण म्हणतो, त्यावेळेला ती काळाशी निगडीत होते. आणि म्हणून मनुष्य किंवा मानवी जीव हा काळाशी बांधलेला आहे. तो काळाच्या चौकटीमध्येच काम करतो. आणि म्हणून जरी तो काळाच्या चौकटीमध्ये असला तरीसुद्धा काळाच्या पलीकडे जाण्याचा त्याचा प्रयत्न आहे. म्हणून मन आणि बुद्धी जी परमात्म्यानं इतरांना दिली नाही आणि माणसाला दिली, तिचं कारण हेच आहे की ज्याला मी निर्माण केलेलं आहे तो कधीतरी माझ्याविषयीचा विचार करेल की अरे मला कोणी निर्माण केलं. आणि म्हणून सृष्टीमधल्या ह्या दृश्यामधल्या सगळ्याच वस्तू अपूर्ण आहेत. जीवरूपानं आम्हीही अपूर्ण आहोत. आणि जिथे अपूर्णता आहे तिथे मला काहीतरी हवं आहे, मला मिळवायचं आहे, हा भाव येतो. आणि म्हणून त्या अपूर्णतेमधून बाहेर जात पूर्णत्वाचा विचार आत्मसात करण्यासाठी आम्ही त्या पूर्ण स्वरूपाचा शोध घेतो की अरे मला हे कुठे मिळेल. आणि त्यालाच अनुलक्षून सृष्टीचा हेतू, तिचं असलेलं कारण हे आपण या ठिकाणी बघतो. म्हणून जिथे पूर्णत्वाकडे मी जातो तिथे काळाचा संबंध येत जातो. काळही आपोआप माझ्याबरोबर त्या ठिकाणी राहतो. आणि कुठला तरी एक क्षण असा असतो की जिथे आपण आपल्याला जे प्राप्त करायचं आहे त्या आनंदापर्यंत, समाधानापर्यंत आपण पोचतो. म्हणून ऋषींचं किंवा संतांचं सूत्र ह्या संबंध विचारधारेमध्ये हे आहे की मी देहानं आत्ता वावरतो आहे, पण हा देह ज्यानं मला निर्माण दिलेला आहे त्याचं स्मरण मी कुठेतरी ठेवावं. त्याच्याविषयीचा कृतज्ञतेचा भाव हा त्यामध्ये असावा. म्हणून सूत्र इथलं एकच आहे, देह कर्तव्यामध्ये ठेवावा आणि मन भगवंताच्या अनुसंधानात ठेवावं. तेव्हा तुम्ही एका बाजूला काळाच्या तंत्रानं चालत राहतात, व्यवहार करत राहतात, पण अंतरंगानं तुम्ही आनंदाशी निगडीत होता. कारण त्या मूळ स्त्रोताशी तुम्ही स्वतःला जोडून घेता. आणि तो जोडून घेतल्या कारणानंच या सृष्टीचा मूळ कर्ता कोण आहे इथपर्यंत आपण जाणून घेतो. त्या कर्त्यानं ही सृष्टी कशी निर्माण केली हा विचारही मग आम्ही बघतो. मग आता ही सृष्टी निर्माण झाली, त्याच्यामध्ये मी आलो, मला देह प्राप्त झाला. मग या देहातली इंद्रिय किंवा हा देह काय कार्य करतो आहे, यातला मुख्य कोण आहे, हा विचार इथे समोर येतो. आणि त्याच्यातूनच भार्गवानं विचारलेला दुसरा प्रश्न सुरू होतो आहे. पहिल्या प्रश्नाच्या अनुषंगानं काही असेल तर आपण बघूया, नाही तर मग दुसऱ्या प्रश्नाकडे वळू. दृश्य जगत आहे, जीवात्मा आहे, सगळेच प्रजापतीचंच काय रूप म्हणून. आणि त्याच्यामध्ये काळ, ऋतू सगळेच सगळं आलं. सगळंच आलं.
एका माणसाच्या निर्मितीपासून संपूर्ण विश्वाच्या कार्यापर्यंत हे सगळं जे आहे ते त्यानंच निर्माण केलेलं आहे. तो प्रत्येकाला कार्यरत ठेवतो आहे. तो नसेल तर कुठलीच वस्तू, व्यक्ती असू दे नाही तो वस्तू असू दे, कार्य करू शकत नाही. म्हणजे प्राण रही प्राणशिवाय नाही. हां प्राण नसेल तर रही पण नसणार. नाही हे जरी असलं तरी सुद्धा दोघांचं अस्तित्व प्रजापती, त्यांनीच त्या दोघांना निर्माण केलेलं आहे. सोर्स बनतो. तो source त्या आहे. दोघांचा. एक इकडे इष्ट आणि पूर्तीबद्दल त्यांनी दिलेलं आहे हां की रोजचं कार्य आपण जे करतो त्याला इष्ट म्हटलेलं आहे आणि पूर्ती म्हणजे सोशल सर्व्हिस या अर्थाने दिलेलं आहे की पब्लिक वेलफेअर, जसं विहीर खणणं, हो, धर्मशाळा हो. बांधणं, हे सगळं पूर्तीचा भाग बनतो. सार्वजनिक अंगानं जे जे म्हणून काही करणं आहे ते सगळं आहे. सार्वजनिक अंगाने जे करतो ते पूर्तीचा भाग. मग पूर्तीमध्ये जे आहे ते पितृलोकात जातं पितृलोकात आणि इष्ट जे आहे त्यामध्ये त्याच्या मागे अजून श्रद्धा आणि हा. ते त्यांनी कर्तव्याला धरून कर्तव्याला. पूर्तमध्ये काय आहे, मी सार्वजनिक अंगानं बरंच काम केलेलं आहे. पतित स्त्रियांचा मी सांभाळ केलेला आहे, अनाथ मुलांना मी सांभाळलेलं आहे, त्यांचं शिक्षण मी केलेलं आहे, तीर्थयात्रा केल्या, अन्नदान अनेक ठिकाणी मी केलं. पण हे सगळं करत असताना मी हे केलेलं आहे किंवा मी हे करतोय हा भाव राहतो. आणि त्यामुळे ते तो येतो. निष्कामता येत नाही. मी केलेल्या कर्मामध्ये ज्या वेळेला निष्कामता येते तेव्हाच तुम्ही पुढे जाता. म्हणजे इष्ट आहे हां ते निष्काम भाव तिकडे जास्त असतो का? तिकडे जास्त असतो. आणि त्यामुळे ते मुक्तीकडे मुक्तीकडेच फरकतात. म्हणजे रोजच्या नाही, पण जीवनामध्ये इव्हन आता हे सार्वजनिक जीवनामधलं काम असं मला दिसलं की इथे आता हे काम करण्याची गरज आहे म्हणून मी ते केलं, तर ते इष्टच झालं ना. मग ते पूर्तीच्या उद्देशाने केलेलं काम नाहीये ना. सार्वजनिक असलं तरी इष्ट. हा, इष्ट काम आहे. आहे बरोबर आहे. पण त्याच्यात जर मी तू पणाची भावना हां नसेल, नंतर पण ते नाहीच राहत ना. कारण इथे ह्याची गरज होती आणि मी अवेलेबल आहे किंवा माझ्याकडे ते काय म्हणतात त्याला, आय हॅव द रिसोर्सेस. मी करू शकते. तुम्ही ते केलं. ते केल्यानंतर तुम्ही जर इतरांना सांगणार असाल की मी हे या ठिकाणी काम केलं तर ते पूर्तीला जाईल. ओके, ते नाही तू- सांगितलं हां. त्याच्याबद्दल का मी तुम्ही विसरून गेलो. तुम्ही विसरून जाणं किंवा त्याची कोणतीही प्रसिद्धी न करणं तेव्हा ते इष्टमध्येच आहे. म्हणजे त्याचा प्रतिष्ठेसाठी पण उपयोग नको आपल्याला. म्हणजे रोजच्या जीवनाचं रोजचं कार्य हे इष्ट भावामध्ये व्हायला पाहिजे. हां तेव्हा जाऊन ते म्हणतात की तुम्ही देवयान, देवलोकाच्या अनुषंगाने देवलोकामध्ये तुम्ही किंवा पुढे सरकता. मुक्तीकडे वाटचाल होते. हो प्रत्येक डेली कार्यामध्ये पण मीची भाव नको नको. कुकिंग करते तो वो भाव आना चाहिए कि प्रभु बना रहा है. प्रभु बना रहा है, प्रभु के लिए बना रहे हैं और प्रभु मेरे हाथ से बना रहा है. बनवा रहा है. करता करविता तोच आहे. वो जब फीलिंग आएगी तब केलं म्हणजे अडकलो. ह्याच्यामध्ये मला असं वाटतं दोनच गोष्टी असू शकतात. एक तर विचार असू शकतो केलं, किंवा तिथे काहीच भाव नसायला पाहिजे. केलं नाही केलं, त्यांनी केलं, करवून घेतलं, या त्या कुठलाच विचार नसतं. म्हणजे परत चित्तवृत्ती निरोधक जर असेल तर तो इष्टभाव बनेल. वृत्ती आहे कुठल्याही प्रकारची, नाही नाही मी कोण आहे करणारी, देवानी माझ्याकडनं करून घेतलं, हा भाव जरी आला तरी तो पूर्तीमध्ये गेला असं मला वाटतं. कारण विचार नसावेच. केलं सोचना क्या है. पण विचार नसणं ह्याचा अर्थ विचारशून्य अवस्थेला येण्यासाठी पहिला विचार हा आहे. तो तर आहे. हां ते झालं. तो ज्या वेळेला येईल ना, तो प्रयत्न झाला. हां म्हणून कारण सामान्य माणसाला एकदम विचारशून्य अवस्था शक्य नाही आहे. म्हणून तो समर्पणाच्या भूमिकेत येतो आहे की मी करत नाही, माझ्याकडनं करवून घेतलं जातं आहे आणि हा त्याच्यापुरताच विचार आहे. त्यामधूनही एक प्रकारचं असं श्रेष्ठत्वाची भावना यायला लागते. मी म्हणजे आम्ही दोघी काउन्सिलिंग
युगामध्ये आहोत हे आम्हाला खूप बघायला मिळतं की त्याच्यामध्ये मी असा विचार करते मी कोणतरी ग्रेट आहे कळलं म्हणून मग मी त्या कन्क्लुजनला आले की कुठल्याही प्रकारचा विचार काय येतोय तर तुम्ही स्वयंपाक करताय घरासाठी करताय कुटुंबासाठी करताय त्यात विचार काय करायचा सो देअर शुड बी नो न्यूट्रलिटी एक न्यूट्रल भाव जर तिकडे आणला तर मुक्त राहणार ऍटलिस्ट तुम्ही फ्री राहणार यु नो यू आर नॉट हिअर यू आर नॉट देअर ऍटलिस्ट यू आर फ्री पण जर हे सगळे विचार ह्याच्यामध्ये श्रेष्ठता खरंच आणतात की मी एवढा विचार करते अहंकार बोलते ना वो ऐसा है ना कि सूक्ष्म इतने- लेवल हाँ, पे इतने काम में भी करता आ है। जाता पता भी नहीं चलता सूक्ष्म लेवल पे काम करता है सच में ध्यान में भी नहीं आता हम कब भी कब बड़ा हो सोचते कि गया हमने अहंकार नहीं किया पर वो कब आ जाता है समझ नहीं आता है वो moment में। मला वाटतं आज इथे चालेल, काही हरकत नाही. चालेल चालेल. उद्या आपण नवीन हा दुसऱ्या प्रश्नाकडे उद्याला वळूया, काही अडचण नाही. हे वाचताना म्हणजे आपलं सामान्य बुद्धी असं म्हणतो तसं आपण तर नेहमी स्त्री पुरुष असतात आणि आपण ह्याच्यात पुरुष आणि रई वगैरे ते असं इतकं पक्क आता डोक्यात बसलं ना की रई म्हणजे स्त्री पुरुष हे म्हणजे कुठेतरी असं ना हलायचं हो. की काय हे सगळं त्यांनी केलंय का कशासाठी केलंय हे मनुष्यच जाणून घेऊ शकतो मनुष्य जाणून घेऊ शकतो. त्याच्या बाकीच्यांना हेच नाही. विचारांच्या किंवा समजुतीच्या क्षमतेमुळे मला या ग्रुपमधनं हा प्रश्न विचारला गेला जेव्हा मी अनाऊन्स केलं की उपनिषदाचा अभ्यास काय एवढं वाचन एवढी वर्ष एवढं सगळं कर अजून तुला काय तुझं पोट भरत नाही का म्हटलं इट्स नॉट अबाउट मला पोट भरणं किंवा न भरणं हा विषय नाही आहे मला ही गोष्ट समजून घ्यायची आहे तर ते तेवढं समजायचं दॅट्स इट त्या समजण्याच्या पलीकडे कुठलाच विचार नाही आहे म्हणजे तो प्रश्न विचारला गेलेपर्यंत तरी कुठलाच प्रश्न आला नाही की ते समजून काय करायचंय किंवा त्याच्याने काय होईल काय नाही शेवटी सकाळी उठणार दात घासणार आयुष्य तेच चालणार देअर नथिंग इज गोइंग टू चेंज नाही ना कुठेतरी बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. पुन्हा पुन्हा आपल्याकडली हीच प्रक्रिया आहे. श्रवण, मनन आणि निधिध्यास. निधिध्यास निधिध्यासामध्ये हे पुन्हा पुन्हा आपण आपल्यापुरता काय ना ठीक आहे, ग्रुपमध्ये आलो, ग्रुपच्या अनुषंगानं चर्चा केली, समजून घेतलं. पण वैयक्तिक पातळीवरती सुद्धा मी जे आत्तापर्यंत चिंतन केलेलं आहे ते कुठेतरी मला अनुभवाला आणायचं आहे, माझ्यामध्ये उतरवायचं आहे. कबूल आहे पण माझं म्हणणं आहे ते परिणामरूपी व्हायला पाहिजे इट शुड बी द नॅचरल कॉन्सिक्वेन्स Natural. व्हॉट एव्हर यू आर डुईंग नाव ते सहज जसं आपण धारणा केली की ध्यान व्हायला पाहिजे त्याच अर्थाने लाईफमध्ये तुमच्या दृष्टिकोन असो काहीही असो शेवटी दर्शन घडलं पाहिजे सो लाईफ जसं आहे तसं ते बघितलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही अभ्यास करा तुम्हाला जिथे तुमचा इंटरेस्ट लागेल त्या गोष्टी तुम्ही करत राहा जेव्हा ते व्हायचंय तेव्हा ते स्वतःहून होणार होतं. एक्सरसाइज सहज होणार ते सरळ आणि सहज भाव कुठेही सुटता कामा नये असं हे त्यामुळे त्याला कुठलं इंटेन्शन गोल एम रिझल्ट ह्या गोष्टींशी काहीही संबंध आध्यात्मिक अभ्यासाचा तरी नाही. येत नाही यू जस्ट डू व्हॉट यू फील लाईक डुईंग आणि त्याच्यामध्ये केवढा फ्रीडम आहे मला वाटतंय म्हणून मी करते संपला विषय सो देर इज नो ऑब्लिगेशन एक्सपेक्टेशन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेही अडकणं होत नाही. खूप फ्रीडम फील होतं त्याच्यात मस्त पहिल्या प्रश्नाचं उत्तर एकदम छान ग्रुपमध्ये सगळ्यांना थोड्याशा बऱ्याच गोष्टीचा उकल होतो उकल होतो. त्याला काय वाटतं हे समजले आपल्याला काय सोपंच आहे असं वाटतं समजणं हा एक अजून इंटेलेक्च्युअल अंडरस्टँडिंग हे खूप जणांना येऊन जातं पण त्या इंटेलेक्च्युअल अंडरस्टँडिंगचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन इथे अडकतात लोक जब जे actually काय हमारे life समजलंय में ना ते situation तितक्या आती तब सहजतेने उसको डालना अप्लाय पड़ता झालं है। पाहिजे रोजच्या व्यवहारामध्ये तो क्या करना है सहजता व्यवहारामध्ये अप्लाय नाही झालं तर मग ते सगळं इकडे राहतं सो ज्ञान खूप आहे पण जगणं तसंच आहे आता दुसरा प्रश्न
प्राणाशी. Interesting आहे की आता हे सगळ्या शक्त्या प्राण. आहेत. ह्याचं काय करावं प्राणाशी निगडीत येतो. प्राणाशी निगडीत. प्राणानं देह कार्य करतो, त्या प्राणाचं कार्य काय आहे. हा